श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 जपमाळेपैकी एक जपमाळेला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, आज तुझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते आम्हाला दिसत आहे. तुझा आजपर्यंत झालेला अपमान तुला सतत आठवत राहतो आणि तुला दुःख वेदना देत राहतो. तुझ्या मनात जे दुःख दडलेलं आहे ते शब्दापेक्षा खूप मोठे आहे. ज्याच्यावर तू जीवापार विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तू स्वतःला विसरशील, त्याच लोकांनी तुला दुखवले, तुझा अपमान केला, तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. त्या सर्व गोष्टींना तुम्ही कितीतरी रात्री रडत जागे राहून काढले. एकटे विचार करत राहिलास, मी एवढं चांगले वागूनही माझ्यासोबतच असे का झाले बाळा? आज आम्ही तुला सांगायला आलेलो आहोत. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय आम्ही पाहिलं आहे. तुझ्या मनात लागलेली प्रत्येक जखम आम्हाला जाणवली आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुला वचन देतो, तुझी माफी मागायला त्यांना आम्ही स्वतः तुझ्या दारात घेऊन येणार. तुला वाटते काहीच बदलणार नाही. जे लोक तुला सोडून गेले ते कधीच परत येणार नाहीत. पण लक्षात ठेव, वेळ ही सर्वात मोठी शक्ती आहे. आज जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत, उद्या त्यांना तुझी किंमत समजणार आहे. कारण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. मनापासून प्रेम करणारा माणूस शेवटी जिंकतोच. बाळा, तू कधी कोणाचंही वाईट केलेलं नाही. तू फक्त प्रेम दिलास, साथ दिलास, विश्वास दिलास. पण त्या बदल्यात तुला काय मिळाले? अवहेलना, तिरस्कार आणि एकटेपणा. तरीसुद्धा तू शांत राहिला, कारण तुझं मन स्वच्छ आहे आणि ज्याच्या मनात प्रामाणिकपणा असतो त्याच्या मनाचा न्याय आम्ही स्वतः करतो. आज जे तुला कमी लेखत आहेत ते उद्या तुझ्यासमोर डोळे खाली करून उभे राहतील. कारण काळ प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो. तू फक्त धीर धर, रड, पण तुटू नकोस. कारण तुझे आयुष्य अजून संपलेलं नाही. ही फक्त एक परीक्षा आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे मौन त्यांना तुझी कमजोरी वाटेल, पण त्यांनाही माहीत नाही की शांत माणूस जेव्हा त्याच्या देवावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्यासाठी स्वतः त्याच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे तू भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू अनेकदा आम्हाला विचारलास, स्वामी, माझी काय चूक होती? तर बाळा, तुझी चूक एवढीच होती की तू खूप मनापासून प्रेम केलं. स्वार्थी लोकांच्या दुनियेत तुम्ही निस्वार्थ राहिला, म्हणूनच तुला इतक्या वेदना मिळाल्या. पण आता रडणे थांबव, कारण तुझं आयुष्य बदलाची वेळ सुरू झालेली आहे. काळजी करू नको. ज्यांनी तुला सोडले तेच लोक तुझ्या आठवणीत झुरतील. ज्यांनी तुझ्या भावना दुखवल्या त्यांना आता पश्चाताप होईल आणि त्या दिवशी तू फक्त शांतपणे उभे राहा. कोणताही बदला घेऊ नकोस, कारण बदला घेण्याचे काम वेळ करेल. आम्ही तुला इतकी उंच घेणार आहोत की ज्यांनी तुला नाकारले तेच लोक तुझ्याशी बोलण्यासाठी आतुर होते. बाळा, कधी कधी देव उशीर करतो, पण अन्याय कधीच सहन करत नाही. तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू संपत चाललेला आहे. नवीन पाठ तुझी वाट पाहत आहे. तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात झालेलं आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि तुला न्याय आम्ही नक्कीच मिळवून देणार. काळजी करू नकोस बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नका बाळा. आज तुझे मन खूप दुःखी आहे, पण काही दिवसांनी तू स्वतः मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामी, तुम्ही मला तुटू दिलं नाही. बाळा, तुझ्यावर हसणारे लोक उद्या तुझे कौतुक करतील. तुझी किंमत न करणारे उद्या तुझ्यासाठी वेळ मागते. पण लक्षात ठेव, त्यावेळी तुझ्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस, कारण
मोठेपणा जिंकण्यात नसते तर माफ करण्यात असते बाळा. तुझे हृदय खूप निरागस आहे म्हणून आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुला वाटतं की तुम्ही एकटे आहात, पण ज्या क्षणी तुम्ही तुमचे डोळे बंद करून आम्हाला हाक मार, त्या क्षणी आम्ही तुझ्या जवळच उभे असतो. तुझ्या प्रत्येक अश्रूवर आमचे लक्ष आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज आम्हाला ऐकू येतो. त्यामुळे आता स्वतःला कमी समजणे बंद कर. तुझ्यात खूप शक्ती आहे. तू खूप काही सहन केलेलं आहे आणि जो माणूस दुःख सहन करून ही त्याची चांगलेपणा सोडत नाही, त्याच्यावर आम्ही सर्वात जास्त प्रेम करतो. त्यामुळे बाळा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, जे तुझे आहे ते तुला मिळणारच आणि जे तुला सोडून गेले ते तुझ्यासाठी कधीच योग्य नव्हते. म्हणून भूतकाळात धरून बसू नकोस. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुझ्यासाठी असे काही लिहिलेले आहे जे तुझ्या कल्पनेपलीकडेच आहे. तुझं रडणे आता थांबवणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाची चाहूल लागणार आहे. तुझ्या घरात सुख, समाधान आणि शांतता येणार आहे. आणि हो बाळा, ज्याने तुला दुःख दिले त्यांना त्याच्या चुकीची जाणीव होणारच. एक दिवस ते स्वतः तुझ्यासमोर डोळ्यात पश्चाताप घेऊन येणार, कारण आम्हीच त्यांना तुझ्या दारात घेऊन येणार. बाळा, तुला असं वाटतं की ज्यांनी तुला दुखवलं त्यांना काहीच फरक पडत नाही. ते आनंदात आहे आणि फक्त तूच वेदना सहन करत आहेस. पण बाळा, हे लक्षात ठेव, आमच्या न्यायाला वेळ लागतो, पण आमच्या भक्तावर झालेला अन्याय आम्ही कधीच विसरत नाही. त्यामुळे आज आम्ही तुला सांगतो, तुझ्या मनाला लागलेली प्रत्येक ठेच आम्ही पाहिलेलं आहे. तुझ्या डोळ्यात आलेलं प्रत्येक अश्रू आम्ही मोजलेलं आहे. तुम्ही जेव्हा रात्री बसून विचार करता, माझ्यात इतका परीक्षा का घेतात, तेव्हा तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुला धीर देत असतो. बाळा, कधी कधी तुझ्या आयुष्यात काही लोक दूर जातात, कारण त्याची खरी ओळख तुला कळावी. ज्यांना तू आपले मानलेस त्यांनी तुला परक्यासारखे वागवले, तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला. पण आता वेळ बदलणार आहे. आज जे लोक तुला दुर्लक्षित करत आहे, उद्या तेच लोक तुझ्या एका शब्दासाठी वाट पाहते, कारण तुझ्या आयुष्यात आता अशी वेळ येणार आहे जिथे तुझे नशीब अचानक चमत्कार करायला लागेल. बाळा, तू खूप स्वतःला दोष दिलास. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल असे म्हणत स्वतःलाच त्रास करून घेतलास, पण असे नाही. तुझ्यात काहीच कमी नाही. तुम्ही चुकीच्या लोकांसाठी मनापासून जगलात, हीच तुझी वेदना बनली. जे मन स्वच्छ असते त्याला सर्वात जास्त जखमा मिळतात, पण आता त्या जखमा तुझी ताकद बनणार आहे. तुला आठवत आहे का, कितीतरी वेळा तू आमच्यासमोर बसून फक्त शांत पाहत राहिलास. त्यावेळेस तू आमच्याकडे काही मागितलं नाही, फक्त डोळ्यात पाणी येऊन आम्हाला पाहत राहिलास. त्या तुझ्या प्रत्येक शांत प्रार्थनेचं उत्तर आता तुला मिळणार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.